सो नमस्कार. तर बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जे ए-एन-एम आणि जी-एन-एम आहे यासाठी सी-ई-टी लागू झालेली आहे. तर बघा, त्यासाठी जे डेट आहे ती डेट आलेली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन पण आता आलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होते की ज्या आधी ए-एन-एम, जी-एन-एम आणि बी-एस-सीला तर आधीच सी-ई-टी लागू झाली होती. सेपरेट सी-ई-टी आता ए-एन-एमला आणि जी-एन-एमला पण सी-ई-टी लागू झालेली आहे. मी आधीच याबद्दल पूर्ण माहिती जी आहे मी माझ्या चॅनलला टाकलेली आहे. त्यानंतर बघा की ही जी डेट आहे ही डेट कशा प्रकारे रजिस्ट्रेशन त्याचं कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत चालू होणार आहे त्याचं नोटिफिकेशन आज आलंय. तर बघा नोटिफिकेशन आजची डेट आहे. नोटिफिकेशन डेट बघा. नोटिफिकेशन डेट बघू शकता तुम्ही. बघा ही डेट जी आहे ही डेट 9/2/2000 डेट आहे. बघा आजचं नोटिफिकेशन आहे. तर बघा इथं हे जे सीईटी आहे ही सीईटी एएनएम, जीएनएम आणि बीएससी ला पण लागू झाली. तर बघा बीएससी ला आधीपासून सीईटी होती. काय झालंय की एएनएम आणि जीएनएम ला सीईटी लागू झाली. बघा तुम्हाला माहित आहे की जेव्हा पण सीईटी चालू होते किंवा जे जे राऊंड आहे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, आपले बीएससीचे जे पूर्ण ऍडमिशन होते त्याबद्दलचे रिलेटेड पूर्ण व्हिडिओ एकूण एक अपडेट्स आपल्या चॅनलला येतात. त्याचप्रमाणे बघा यावर्षी पण आपल्याला फर्स्ट फर्स्ट राऊंड पासून ऍट लास्ट राऊंड पर्यंत तर फर्स्ट स्पॉट ऍडमिशन पर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलला येणार आहे. तेच बघा. तर बघा जे आता एएनएम साठी पण लागू झाले आणि जेएनएम साठी पण लागू झाले. तर बघा एएनएम आणि जेएनएम च्या विद्यार्थ्यांनी पण आता अपडेट राहायचं आहे. त्यांना पण अपडेट राहायचं आहे. कारण का यातली एक जर स्टेप मिस झाली तर काय होणार आपल्याला ऍडमिशन करता येणार नाही. तर बघा ते काय आहे तर बघा जे हे जे सीईटी आहे, सीईटी देणं गरजेचं आहे. समजा हे अटेंड करणं गरजेचं आहे. जर आता मार्क वगैरे नाही आले तर चालेल. बट आपल्याला आपण जर ही सीईटी अटेंड केली नाही तर आपण जीएनएमला, एनएमला, बीएससी नर्सिंगला ऍडमिशन करू शकणार नाही. तर बघा याचं रजिस्ट्रेशन नुकतंच रजिस्ट्रेशन डेट आलेली आहे. तर रजिस्ट्रेशन डेट मी तुम्हाला दाखवतो किती आलेली आहे. बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट किती आहे? 9/2/2024 म्हणजे आजपासून आपल्याला ऑनलाईन डेट ही चालू आहे. आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो. आधी पण एक नोटिफिकेशन आलं होतं बट त्यामध्ये काय फक्त आपल्याला प्रोफाईल क्रिएट करता येत होती. आपल्याला पूर्ण रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं. फक्त आपल्याला प्रोफाईल क्रिएट करता येत त्यामध्ये. बट आजपासून आपल्याला पूर्ण रजिस्ट्रेशन आपल्याला करता येणार आहे. आपण आजपासून 9/2/2024 ते 29/2/2024 पर्यंत आपण याचं रजिस्ट्रेशन करू शकतो 12 वाजेपर्यंत संध्याकाळी. त्यानंतर त्याचे जे पेमेंट डेट आहे ते पेमेंट डेट बघा. आपण पेमेंट कधीपर्यंत करू शकतो त्याचं पेमेंट बघा. 1/3/2024 पर्यंत आपण 12 वाजेपर्यंत त्याचं पेमेंट पण आपण करू शकतो. तर बघा नुकतंच आजपासून रजिस्ट्रेशन चालू आहे. आपल्याला 29 तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर बघा जे पण विद्यार्थी नर्सिंगला ऍडमिशन करतात सीईटी देणं खूप गरजेचं आहे. सीईटी देणं खूप गरजेचं आहे. सीईटी शिवाय त्यांची ऍडमिशन होणार नाही. बघा मार्कचा काही डिपेंड नाही. मार्क आपल्याला कितीही भेटले तरी ऍडमिशन होऊ शकते. बट जर सीईटी अटेंड केली नाही तर तुमची ऍडमिशन होणार नाही. त्यामुळे बघा जी तुम्हाला प्रत्येक जी स्टेप बाय स्टेप आहे प्रोसिजरची जी स्टेप राहते ऍडमिशनची त्यानंतर जे वेगवेगळे नोटिफिकेशन येतात ज्या काही सर्क्युलर येतात हे तुम्हाला सीईटी सेल नुसार तुम्हाला पूर्ण फॉलो करायचे आहे तेव्हाच तुमचे ऍडमिशन होणार. ते अशा प्रकारची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला बघा 9/2/2024 पासून तर तुम्हाला 29/2/2024 पर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि 1/3/2024 पर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं. अशा प्रकारची संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. ज्यांना जीएनएमला, एएनएमला आणि बीएससी नर्सिंगला ऍडमिशन करायची आहे हे सगळं त्यांना फॉलो करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि बघा आपल्या चॅनलला स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ येणार आहे. फर्स्ट राऊंड पासून तर पूर्ण लास्ट स्पॉट ऍडमिशन पर्यंत नेहमी येतात. यावेळेस पण येणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांना पण ऍडमिशन करायचे ते आपल्या चॅनलला जॉईन होऊ शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करू शकता. कारण मागच्या वर्षी पण असे खूप मला फोन आले होते की काही जणांनी बीएससी नर्सिंग दिले त्या बीएससी नर्सिंगची सीईटी दिली नव्हती कारण वेगळी सीईटी असल्यामुळे मागच्या वर्षीपासून तुम्ही सीईटी दिली नाही त्यामुळे त्यांची ऍडमिशन झाली नाही. तर यावेळेस बघा जीएनएम साठी आणि एएनएम साठी पण सीईटी लागू झाली आहे त्यामुळे सीईटी देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सीईटी द्या आणि नर्सिंगसाठी ऍडमिशन करा. आणि याबद्दल काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता. त्यानंतर यानंतरचे संपूर्ण नोटिफिकेशन स्टेप बाय स्टेप आपल्याला आपल्या चॅनलवर येणार असतं. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.